बदलापुरातील आदर्श महाविद्यालयातील एका शिपायाने पैसे घेऊन हॉल तिकीट न दिल्याने विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेला मुकावं लागले। या शिपायाकडून या विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली आहे। कानिफ कोकणे ओम मस्तूद यांनी बदलापूरच्या आदर्श महाविद्यालयात 17 नंबरचा फॉर्म भरून 12वीची परीक्षा देण्याचं ठरवलं होतं। हे दोघे विद्यार्थी आदर्श महाविद्यालयात गेले होते। त्यावेळी तिथल्या हरेश मांडवकर या शिपायाने मी तुमच्या 12वीच्या 17 नंबरचा फॉर्म भरून तुम्हाला हॉल तिकीट मिळवून देतो असं सांगत विश्वास संपादन केला। यासाठी त्याने कानिफकडून 5400 तर ओमकडून 4800 रुपये उकळले। मात्र 12वीची परीक्षा सुरू झाली तरी त्यांना या शिपायानं हॉल तिकीट काही दिलं नाही। हे विद्यार्थी महाविद्यालयात भेटायला गेल्यानंतर तो तिथल्या मुख्याध्यापिकांपर्यंत त्यांना पोहोचूनच देत नव्हता। हॉल तिकीट संबंधी विचारणा केल्यानंतर तो त्यांना नेहमी उडवाउडवीची उत्तरं देत होता। अखेर 12वीची परीक्षा सुरू झाल्यानंतर देखील हॉल तिकीट न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचं या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं। त्यांनी या प्रकरणी पोलीस आणि महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार केली। महाविद्यालय प्रशासनाने या शिपायाला नोटीस बजावली आहे। शिवाय या प्रकरणी महाविद्यालयाने एक चौकशी कमिटी देखील नेमलेली आहे। प्रकरण झाल्यापासून तो शिपाई महाविद्यालय प्रशासनाला काही न सांगता रजेवर गेला आहे। या प्रकरणी त्याला पुन्हा एकदा नोटीस बजावून खुलासा मागवण्यात आलेला आहे। सगळ्या घटनेची सत्यता पडताळून कारवाई केली जाईल असं महाविद्यालयाने स्पष्ट केलंय। मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास महाविद्यालयाच्या प्रशासनाने नकार दिलाय। दरम्यान आमच्या मुलांचं शैक्षणिक वर्ष वाया गेलं। मुलांची फसवणूक करणाऱ्या शिपायाविरोधात कारवाई व्हायला हवी, नाहीतर तो आणखीन अशा बऱ्याच विद्यार्थ्यांची फसवणूक करेल असं विद्यार्थ्यांच्या पालकांचं म्हणणं आहे। माझं नाव रमेश सूर्यकांत कोकणे, कानिफ हा माझा मुलगा आहे। त्याने 12वीची परीक्षेची तयारी वगैरे सगळी केली होती। आम्ही हॉल तिकीटसाठी त्याच्या घरी गेला असताना त्याने आम्हाला उद्या सकाळी आम्ही तुम्हाला हॉल तिकीट देतो म्हणून सांगितलं। जेव्हा आम्ही उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी आम्ही तिथे गेलो तर त्या मंगळवारी सकाळी तिथे आम्ही गेलो तर त्याने आम्हाला टाळाटाळी केली। म्हणजे तो आम्हाला आमचा फोन उचलत नव्हता तो। त्याच्यानंतर आम्ही तिथून उठलो आणि पोलीस चौकी पहिले जोशीबाईंकडे गेलो। जोशीबाईंना सांगितलं तुमच्या शाळेतले जे क्लार्क आहे पिऊन आहेत त्यांनी आमच्या मुलांबद्दल असं केलं। तर त्यांनी सांगितलं मी काय त्यांचा तुम्ही जो पण व्यवहार केला ते आम्हाला काय माहिती नाही। तुमचा जो पण व्यवहार असेल तुम्ही तो बाहेर गेटच्या बाहेर करा, आम्हाला काय त्याचं सांगायचं नाही। मग आता आम्हाला शाळेतून काही सहानुभूती न भेटल्यामुळे आम्ही तिथून उठलो आणि पोलीस चौकीत गेलो। आणि पोलीस चौकीत गेल्यानंतर मग पोलीस चौकीमध्ये आम्ही आमचे सगळ्या प्रकारचं झाला सर्व प्रकार आम्ही त्यांना सांगितलं असं झालं आहे, आमच्या मुलाची फसवणूक झालेली आहे। तिथं ते सिनियर होते त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। त्यांनी आम्हाला त्या आमच्या मुलांची पण चौकशी केली आणि जो हरेश मांडवकर त्यांना त्याची पण चौकशी केली असताना त्याने तिथे पण पोलिसांना सांगितलं की मी यांना करून देतो। आत्ता पण त्यांना सांगितलं मी सेटिंगनी काम करतो पण हे लोक ऐकत नाही आहे, यांना सेटिंगचं काम नको आहे। तर हे लोक बोलतात की आम्हाला सेटिंगनी नको तर आम्हाला हॉल तिकीटच पाहिजे, त्यांना तुम्ही करून देतो ते ऐकत नाही माझं। तर मग सिनियरचे सर होते त्यांनी नाही त्याला बडबड केली की तू असा कसा बोलतो, त्यांनी तुला हॉल तिकीटसाठी पैसे बोलले तर त्याला तू हॉल तिकीट काय नाही दिलं। तर त्याने तिथं कबूल केलं की मी हॉल तिकीटसाठी नाही का जो फॉर्म असतो फॉर्म भरलेलाच नाही आहे, तिकडे फॉर्म मी तिथं भरलेलाच नाही। तर मग त्यामुळे मग सिनियरने त्यांना नाही त्याला आतमध्ये जमा केलं तिकडे। मग तिथून आम्ही उठलो आणि मग शाळेमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे जे आपले विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना शिक्षक संघटनेचे त्यांना मी कॉल केला। तर त्यांनी आम्हाला खरोखर खूप सहकार्य केलं, त्यांचा आभारी पण आहे आम्ही। त्यांनी मग आम्हाला शाळेचे जे ट्रस्टी राम पाटकर त्यांनी कॉल केला आणि त्यांनी मला लाईनवरती घेतलं आणि मला जो घडलेला प्रकार आहे त्यांनी मला सांगायला सांगितलं। मी राम पाटकर सरांना सगळ्या गोष्टी जे आहे ते सगळं सांगितलं। मग ते आपले ते शाळेचे जे उपमुख्याध्यापक होते त्यांनी आम्हाला कॉल केला की तुम्ही शाळेमध्ये या, राम पाटकर सर आलेले आहेत असं त्यांनी सांगितलं। मग जाऊन शाळेमध्ये मी राम पाटकर सरांना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं बघा आमच्या मुलांचं असं सगळं झालेलं सर्व प्रकार त्यांना सांगितलं। आम्ही पोलीस चौकीत गेलो आहेत तर असं झालं सर्व त्यांना सांगितलं। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक अर्ज द्या, तुम्ही त्यांनी काय काय केलं ते सगळं आम्हाला सांगा, आम्ही त्या हरेश मांडवावरती कारवाई करू। त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलं। मग आम्ही त्या आश्वासनानंतर आम्ही घरी निघून आलो। पण त्याच्यानंतर मी पुन्हा 15 दिवसांनी तिथे गेल्यानंतर अजूनपर्यंत काही कारवाई झालेली नाही आहे। जोशीबाईंना पण मी भेटलो, त्यांना सांगितलं जोशीबाई बघा त्याने अजून तुम्ही काय कारवाई केलेली नाही आहे, जेणेकरून आज ह्या वर्षी आमच्या मुलांचं नुकसान झालेलं आहे। पण इतर आज जर त्यांना आम्ही आज त्या व्यक्तीला सोडलं असत तर पुढच्या वर्षी दुसऱ्या मुलांबद्दल पण तो तसंच करणार आहे। तर आमच्या मुलांचं जसं नुकसान झालं तर तसं दुसऱ्या मुलांचं पण नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही शाळेने त्यावरती काय कारवाई करणार आहे आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपात सांगा। तर त्यांनी मला सांगितलं की नाही सरांना तसं लेटर दिलेलं आहे ट्रस्टीला, तर ते कारवाई लवकर करतील। पण जर ती कारवाई आतापर्यंत झालेली नसल्या कारणामुळे आणि पोलीस चौकीतून पण आम्हाला चौकशी करू आणि सांगू बोलल्या होते, पण त्यांनी पण आम्हाला काय अजूनपर्यंत काही कॉल वगैरे काही केलेला नसल्या कारणामुळे आम्ही या ताईंना कॉल केला आणि ताईंची आम्ही मदत घेतलेली आहे। माझं नाव ओम शिवाजी मस्तूद आहे। मी 11वीमध्ये नापास झालो होतो। तर 12वीचा 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी मी शाळेत गेलो होतो। तर तिथं मला हरेश मांडवकर हा भेटला। त्याने आम्हाला सगळं सांगितलं की मी तुमचं करून देतो, पैसे घेतले माझ्याकडून 4800 आणि बोलला की मी तुमचं करून देतो। तर माझ्या घरी तो 1 तारखेला आला होता, सायंकाळी 7 ते 8च्या दरम्यान। तेव्हा आला तेव्हा त्याने सांगितलं
की आम्ही तुझं करून झालं आहे बोलला सगळं आणि करून देतो आम्ही हे आम्ही त्याला बोललो की आम्हाला काय करायचं नाही सेटिंगने, आम्हाला फक्त तो हॉल तिकीट दे. तेव्हा तो बोलला की काय करेक्शन पण आलं आहे ते करून मी तुला हॉल तिकीट देतो. तर त्याच्यानंतरला तो शनिवारी आला, शनिवारी का रविवारच्या दरम्यान आला तो. तेव्हा त्यांनी सांगितलं, बोलतो तुम्हाला परीक्षा द्यायची काय गरज नाही, तुमच्या जागेवर मी डमी बसवला आहे. डमी बसवलं तर आमच्या घरच्यांनी नकार दिला. आमचे घरचे बोलले की नको, आम्हाला डमी नको आहे, आम्हाला डायरेक्ट पेपराला बसायचं आहे. कारण की मी क्लास लावलेला 12वीचा, मी पूर्ण तयारी केली होती. पण त्याने आम्हाला काय दिलं नाही पेपराच्या याला. आमचं पूर्ण वर्ष वाया गेलं, आमची पूर्ण मेहनत वाया गेली. मी आदर्श शाळेमध्ये गेलो होतो 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी. तिथे गेल्यावरती विचारपूस केली तेव्हा माहीत पडलं शाळेतली म्हणजे फॉर्मची डेट पुढे गेली आहे, सीट अवेलेबल नाही आहेत. तर तिथं हरेश मांडवकर नावाचा पिऊन होता. त्याने आम्हाला असं सांगितलं की मी इथला क्लार्क आहे, 17 नंबरच्या फॉर्मचे सगळं काम मीच करतो. तर त्याने आम्हाला सगळं बोलून घेतलं की असं असं आहे, मी तुमचा फॉर्म भरून देऊ शकतो. तर तुम्ही मला फॉर्म तुमचं हे द्या, डॉक्युमेंट द्या आणि पैसे भरा, मी तुमचा सगळा फॉर्म वगैरे भरून देऊ शकतो मी. तर त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले आणि डॉक्युमेंट घेतली आणि आमचा फॉर्म भरला असं आहे त्यांनी सांगितलं. तर पण त्यांनी खूप दिवस झाले त्यांनी आम्हाला असं सांगत आलं मी तुमचा फॉर्म भरला आहे, पण त्याने आमचा फॉर्म काय भरला नव्हता. परीक्षेची तारीख जवळ आली, आम्हाला तो भेटायला घरी आला होता, माझ्या मित्राच्या घरी आला होता. भेटल्यावर ते आम्हाला सांगितलं त्यांनी की हॉल तिकीटमध्ये करेक्शन आले, तुमचं हॉल तिकीट करेक्शनला गेलेलं आहे. तर त्याला थोडे दिवस लागतील, थोड्या दिवसानंतर तुम्हाला मी कॉल करतो. तर आम्ही ठीक आहे बोललो. तर काही दिवसानंतर त्याला परत आला तो, तेव्हा बोलला की तुमचं हॉल तिकीट वाशीला आहे, तिथं तुमचं काम चालू आहे असं सांगण्यात आलं. आणि आम्हाला फेक सीट नंबर दिला त्यांनी आणि सांगितलं की तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमच्या जागी आम्ही डमी बसवतो, तुम्हाला एक्झामला येण्याची गरज नाही आहे, एक्झामच्या दिवशी तुम्ही बाहेर जायचं आणि एक्झाम झाली तर तुम्ही यायचं असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. पण आम्हाला का डमी बसवायचा नव्हता, त्यांनी त्याच्या मनाने सगळं केलं. आम्ही एंडिंगपर्यंत सांगितलं आम्हाला डमी नको. 9 फेब्रुवारीला तो परत माझ्या मित्राच्या घरी आला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं मी डमी बसवते, पण आम्हाला नाही पाहिजे सांगितलं आणि आम्हाला हॉल तिकीट दे असं आम्ही त्याला बोललो. तो बोलला की आता तर हॉल तिकीट नाही देऊ शकत, 10 फेब्रुवारीला सकाळी 5ला जाऊन मी वाचलं तुमचं हॉल तिकीट घेऊन येतो असं त्यांनी सांगितलं आम्हाला. तर आम्ही ठीक आहे बोललो, त्याचा विश्वासावरती राहिलो आम्ही. पण त्यांनी हॉल तिकीट काय दिले नाही, हॉल तिकीट दिले नाही त्यांनी आम्हाला आणि सांगत राहिला देतो म्हणून, पण आम्हाला हॉल तिकीट काय भेटलं नाही. हो, आमचं पूर्ण वर्ष वाया गेलं. आम्ही जी तयारी केली होती 12वीच्या एक्झामसाठी ती सगळी तयारी आमची वाया गेली. आमच्या घरच्यांना खूप मनस्ताप झाला याबद्दल. आमचं पूर्ण वर्ष खराब झालं याच्यामुळे. किती पैसे भरले होतेस आणि कशा पद्धतीने भरले? मी ऑनलाईन फोनपे केला होता. 5,400 मी भरले होते, 4,800 माझ्या मित्रांनी भरले होते, त्यांनी कॅश दिले होते.